अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 20. ब्राह्मणींची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. हा अध्याय पठण केल्यास आपणास संततीवरचे गडांतर टळेल. अध्याय 20. ब्राह्मणींची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, श्री गुरु औदुंबर क्षेत्रे आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच. त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका. शिरोळ गावी गंगाधर नामक एक पितापिसी ब्राह्मण राहत असे. त्यांचे सुशील पत्नींना 5 पुत्र झाले, पण त्यापैकी एकही जगला नाही. संतती जगण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण उपयोग झाले नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले असता ते गंगाधरच्या पत्नींना म्हणाले, पूर्वीजन्मी तुम्ही शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणांकडून तृण घेतले होते, पण ते परत केले नाही. त्यामुळे त्यांनी निराशेने आत्महत्या केली. ते ब्राह्मण पिशाच झाले असून तेच तुमचे गर्भपात करत आहेत. ते ऐकून त्या ब्राह्मणींनी शोकाकुल झाल्या. त्यांनी ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाले, माझ्या पूर्वदोषतेमुळे मी मातृ सुखाला मुकले आहे, तर तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. त्यावर ते म्हणाले, कन्या, तुम्ही ब्रह्मद्रव्याचा उपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहे. तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. तिथे राहून श्री गुरु चरणांची आराधना कर. ते पवित्र गुरुपीठ आहे. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून तुम्ही औदुंबराला पाणी घाला. असे 7 वेळा करून श्री गुरूंच्या चरणावर जलाभिषेक करा. नंतर काम्यतीर्थात स्नान करून गुरुचरणाची नित्य भक्तभावाने पूजा करा. अशा प्रकारे महिनाभर आराधना केल्यावर श्री गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने तुम्ही पापमुक्त व्हाल. ब्रह्मसंबंधाची बाधा टळेल व तुमचे कार्य होईल. त्या विप्रांच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणी औदुंबर क्षेत्री गेल्या. तिथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे आणि श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागल्या. 3ऱ्या दिवशी रात्री त्या ब्राह्मणी निद्रेत असताना गातजन्मी आत्महत्या केलेले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओरडून म्हणाले, तुम्ही माझे 100 रुपये द्या, नाहीतर मी तुमचा जीव घेईन. तुमचा वंश वाढून देणार नाही. या आराधनेने तुम्हाला काहीच साधना होणार नाही. अशा प्रकारे धमकावून ते त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा घाबरलेल्या ब्राह्मणांनी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेला. तिथे श्री गुरूंना पाहून त्यांच्या मागे लपला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना विचारले, तुम्ही यांना का मारत आहात? ते म्हणाले, यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे, म्हणून यांची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्री गुरु संतापले. ते म्हणाले, ते खडसावून म्हणाले, या कन्या माझ्या भक्त आहेत. यांना त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे. या यथाशक्तीचे द्रव्य देतील ते घ्या आणि यांना सोडा. माझे ऐकाल तर पिशाच्या योनीतून सुटका होईल. तुम्हाला सद्गती मिळेल. ऐकले नाही तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेवा. हे ऐकून ते वर म्हणले. त्यांनी श्री गुरूंना वंदन करून त्यांचे म्हणणे मान्य केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, या ब्राह्मणींना तुमचे उत्तर कार्य केल्यावर तुम्हाला सद्गती मिळेल, म्हणून द्रव्यासाठी अडून बसू नका. या यथेशित पूर्णायुष्य कन्या व पुत्र होतील. तुमचे कल्याण होईल. या स्वप्नदृष्ट्या त्याने त्यांना धीर दिला. या ब्राह्मणाने महिनाभराची गुरुचरणाची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणांच्या नावाने उत्तर कार्य दान धर्म केलं. त्यामुळे त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसमाधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्री गुरु पुन्हा त्यांच्या स्वप्नात गेले. 2 नारळ त्यांच्या ओटीत टाकले व म्हणाले, साध्वी, तुम्हाला विद्वान व शतायुषी पुत्र होतील. तुमची वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन करा. त्याप्रमाणे त्यांनी उद्यापन केले. त्या प्रसंगी श्री गुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन दिले व आशीर्वाद दिले. पुढे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणांनी
त्यांना जुळे मुले झाले. श्री ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राच्या हातात त्याच्या 3ऱ्या वर्षी चौलकम करण्याचा त्या दाम्पत्याचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली. त्यानंतरचे 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्यांना मोठा धक्का बसला. गुरुदेव, तुमच्या कृपा प्रसादाने झालेल्या आणि तुम्ही दीर्घायुष्याचे वरदान दिलेले याच माझ्या पुत्राला असे अल्पायुष्य मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आले असे म्हणत त्या ब्राह्मणाने प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होता. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करून द्यायचे नाही असा निश्चय करून त्यांनी ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी त्यांना खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी त्या हट्ट सोडेना. त्यामुळे लोक संकटात पडले. त्यांनी दोष देऊ लागले. इतके श्री गुरु नरसिंह सरस्वती बाल ब्रह्मचार्यांच्या रूपात त्यांच्यापाशी आले. त्यांनी त्यांना सात्वनपर बराच उपदेश केला. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.